चांगला पर्याय आहे इंधन पुरवठ्यासाठी, नाही का? जी सर्वसाधारण जी अगदी परिस्थिती आज खरं. जगात निर्माण झालेली आहे, इंधनाचा तुटवडा भासत असतो आणि राजकारणामुळे आपल्याला त्या बाबतीत काही समस्यांचा सामना करावा लागतो. तुम्ही मगाशी म्हणालात सचिनजी, की जागतिक भूराजकारणामध्ये अस्थिरता आहे. तर ह्या अगदी. जागतिक भूराजकारण अस्थिर असल्याच्या पार्श्वभूमीवरती भारत आफ्रिका मैत्रीपूर्ण संबंधांचं आपल्याला महत्त्व कसं सांगता येईल? म्हणजे यामुळे हे संबंध केवळ संरक्षण किंवा उत्पादनापुरते मर्यादित राहत नाहीत, तर जागतिक अन्न सुरक्षा आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये आफ्रिकेसोबत आपल्याला ते कसे लाभदायक ठरू शकतात? बरोबर आहे. आफ्रिकेमध्ये आपण विविध क्षेत्रांमध्ये वेगळ्या-वेगळ्या देशांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. त्यात शेती हे एक महत्त्वाचं क्षेत्र आहे. जगातल्या बहुतांश देशांमध्ये किंवा खंडांमध्ये शेतजमीन आतापर्यंत बऱ्यापैकी एक्सप्लॉइट करून झालेली आहे किंवा इतकी त्याचा अतिवापर झालेला आहे. पिकावर पिकं घेणं, भरपूर पाणी पाजणं, त्यामुळे जमिनी क्षारपड होणं, त्याचबरोबर रासायनिक खतांचा अतिवापर करणं, या सगळ्या गोष्टींमुळे या सगळ्या गोष्टींमुळे जगातल्या बहुतांश देशातल्या जमिनी खराब व्हायला लागलेल्या आहेत. हं. पण आफ्रिकेत अजून तशी तितकी वाईट परिस्थिती नाही आहे. आफ्रिकेतल्या बऱ्याचशा देशातल्या जमिनी, शेतजमिनी अत्यंत सुपीक आहेत अच्छा. आणि व्हर्जिन म्हणता येतील अशा टाईपच्या सॉइल्स आहेत. हं. तिथे काहीही खतं न घालता चांगली पिकं अजूनही येतात. त्यामुळं आफ्रिकेतल्या इथिओपिया असेल, केनिया असेल, टांझानिया अशा बऱ्याचशा देशांमध्ये भारतीय इंडिव्हिज्युअल्स आहेत आणि भारतीय कंपन्या आहेत. हं. यांनी खूप मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी भाडेतत्वावर घेऊन शेती चालू केलेली आहे. आणि ज्याला कलेक्टिव्ह फार्मिंग म्हणतात, हं, त्या हं. प्रकार किंवा कॉर्पोरेट फार्मिंग अशा प्रकारच्या बऱ्याचशा भारतीय कंपन्यांनी आणि जगभरच्या कंपन्यांनी आफ्रिकेमध्ये आता जमिनी घेऊन मोठी गुंतवणूक केलेली आहे. म्हणजे बरोबर. उदाहरण द्यायचं झालं तर काही शेकडो नव्हे तर काही लाख हेक्टर्स मध्ये अ, या कंपन्यांनी शेती चालू केलेली आहे वेगळ्या वेगळ्या पिकांची आणि त्याला खूप भरघोस प्रतिसाद मिळत आहे, चांगलं पीक येत आहे आणि जागतिक मार्केटमध्ये त्याचबरोबर भारतालाही त्याचा फायदा मिळत आहे. तर हे एक वेगळं अंग आपल्याला दिसतं.